पुणे शहर एकेकाळचं विद्येचं माहेरघर असं एक सुंदर बिरूद मिरवत राहणारं शहर. आज विद्येचं माहेरघर आहे, पण त्या जोडीलाच अनंत नको असलेल्या गोष्टींचं सुद्धा हे पुणे शहर माहेरघर झालं आहे असं म्हणावंसं वाटतं. अशाच घटना या पुणे शहरात घडत आहेत. त्यामध्ये मग आपल्याला जर माहिती असेल तर मध्यरात्रीचं पुणे एकदा जीवाचं पुणे करून मध्यरात्री या पुण्यात फिरून या असं मी आव्हान करीन. तेव्हा या पुण्याची कशी मुंबई पण झाली आहे हे तुमच्या लक्षात येईल. निरनिराळ्या ठिकाणी पब, चोरून चाललेली हुक्का पार्लर्स, चोरून चाललेले अनेक ठिकाणचे वेश्याव्यवसाय, अनेक लॉजवर सुरू असलेली सेक्स रॅकेट्स, हे सर्व काही तुम्हाला या पुणे शहरात दिसून येईल. बेकायदेशीररित्या, अर्थात त्याला कायद्याने मान्यता नाहीच आहे, ड्रग्सचा सप्लाय आणि त्या ड्रग्समध्ये बेधुंद असलेली तरुणाई ही रात्री अपरात्री तुम्हाला पुण्याच्या शहराच्या आसपास, जो काही एक्सटेंडेड एरिया म्हणतो आपण, परंतु खूप पुढारलेला भाग अशीच त्याची अवस्था आहे. महागडे पब आणि तिथं मिळणारी तरुणाईला मिळणारी मोकळीक आणि मग सर्व नको असलेले धंदे सुरू असलेलं हे एक रात्री जागणारं शहर झालेलं आहे. आता अशा या पुण्यामध्ये नवीन नवीन प्रकारचे क्राईम पण घडत आहेत. एकतर छानपैकी रेकी करून मध्यंतरी 2 ठिकाणी, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी 2 वृद्ध बायकांची घरं फोडली आहेत. आणि योगायोग पहा, दोघींच्या घरातून लंपास झालेल्या मालाची रक्कम ही साधारणतः 7 ते 7.5 लाख या दरम्यानची आहे. आता इतकी ही परफेक्ट इन्फॉर्मेशन या चोरांना मिळतेच कशी? आणि बरोबर लॉक करून गेल्यानंतर पुन्हा त्या बायका घरी येईपर्यंतचा तो कालावधी हा पण कसा परफेक्ट त्यांच्याकडे असतो आणि तेवढ्याच वेळात कशी घरं लुटली जातात. अक्षरशः परगाववरनं छानपैकी ट्रेनने प्रवास करून येऊन, मुंबईतून येऊन अपडाऊन करत दरोडे घालणारे सुद्धा काही लोक पोलिसांच्या हाती लागले. म्हणजे चोरी करणं हा एक स्वतःचा बिझनेस समजून काही एक्सपर्ट लोक या धंद्यात उतरलेले असं चित्र दिसतं आहे. आणि मग असा फुकटचा मिळालेला पैसा, चोरीचा मिळालेला पैसा, पचलेला पैसा, खर्च करेपर्यंत पचलेला, तो मग कशा मार्गाने उडवायचा? त्यासाठी पुन्हा पुण्यातच सगळी ठिकाणं आहेत. मोठमोठे बार आहेत, मोठमोठे पब आहेत, मोठमोठी गुप्तपणे चालणारी सेक्स रॅकेट्स आहेत. आता या सेक्स रॅकेटबद्दल एक घटना पुण्यासारख्या, ज्याला विद्येचं माहेरघर म्हणून मी सुरुवात केली, याच विद्येच्या माहेरघरात शिकायला आलेल्या मुलींना या सेक्स रॅकेटमध्ये ओढलं जातं आणि त्यांना नको ते करायला लावून जास्ती पैशाचं आमिष दाखवलं जातं. ड्रग्सच्या आहारी घातलं जातं त्यांना. ड्रग्स, दारू, सिगारेट या बाबतीत पुण्यामध्ये पुढारलेल्या मुलीसुद्धा एक सर्वे करताना मी स्वतः पाहिलेले आहेत. अनेक, एखादी दुसरी पानाच्या दुकानाच्या बाहेर मस्तपैकी स्टायलिश गाडीवर बसून सिगरेट ओढते, हे दृश्य तर कॉमन झालं आहे. पण अशा अनेक मुली दिसतात की मुलांनीसुद्धा तोंडात बोटं घालावीत अशा पद्धतीने त्यांचं वागणं, बोलणं आणि व्यसनं करणं या गोष्टी सर्रास दिसू लागलेल्या आहेत.
या बाणेर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक अतिशय रोचक घटना घडली आहे असं मला वाटतं. एका हॉटेलमध्ये 2 मुलींना घेऊन 2 मुलं गेलेली. माहितीचं हॉटेल, तिथे काही धोका नाही, पोलिसांचा वगैरे धोका नाही, रेड पडू शकत नाही, अशीही काही हॉटेल्स असतात, हे त्या उदाहरणावरनं दिसतंय. जे काही ठरलं त्या पैशाची सोय त्यांनी त्या मुलींसाठी केलेली. यथोचितरित्या त्या बिझनेस करत होत्या का नाही, का त्या जाळ्यात ओढल्या गेल्या होत्या, हा भाग सांगण्याची काही गरज नाही. जे घडलं आहे ते अतिशय विचित्र आहे. म्हणजेच बिझनेस करणाऱ्या या कॉलगर्ल्सला घेऊन हे 2 मुलं हॉटेलमध्ये गेली आणि आपापला कार्यभाग उरकून त्यापैकी एक जण बाहेर चालला, त्याच्या मागोमाग ती मुलगी पण गेली आणि ह्या मुलाचा पिछा करत एक स्त्री आणि 2 पुरुष या तिघांनी त्याला गाठलं एका ठराविक अंतरावर आणि त्याला धमकावण्यास सुरुवात केली की तू आमच्या घरातल्या मुलीशी आत्ता नको ते केलेस, या लॉजमधले सगळे पुरावे आमच्याकडे आहेत, त्यामुळं तू आता आमच्यासोबत पोलीस स्टेशनला चल, अशी त्याला धमकावणं. प्रसंगी त्याला मारहाण करण्यासाठी सुद्धा हे तिघं सरसावले होते. यामध्ये 2 लाख रुपये दिलेस तर आम्ही गप्प बसतो, जे काय झालं ते चिडीचूप, तू कोणाला बोलू नको, आमच्या मुलीचं वाटोळं करू नको, या मुलीबद्दल काही प्रफोवंडा करू नको, तिचं उद्या लग्न व्हायचं आहे वगैरे वगैरे त्याला धमकावणं सुरू झालं. म्हणजेच हे प्रकरण जेव्हा त्या मुलांनी वाढवायचं ठरवलं आणि जेव्हा बाणेर पोलीस स्टेशनला ही माणसं गेली, तेव्हा मात्र पोलिसांना या लोकांचा संशय आल्याने एक मोठं सेक्स रॅकेट उघडकीस आलं, जे अशा पद्धतीने लोकांना ब्लॅकमेलिंग करून लाखो रुपये कमवण्याच्या मार्गावर होतं. हॉटेलचे CCTV फुटेज बघितल्यावर त्या पोलिसांच्या लक्षात आलं की या मुली तर हसत हसत या मुलांबरोबर आतमध्ये चालल्यात, म्हणजेच एव्हरीथिंग इज विथ कन्सेंट. या मुलींच्या कबुलीनीच हे सगळं काही घडलेलं आहे. त्यामुळं याच्यामध्ये ही लोकं जी कंप्लेंट घेऊन आली आहेत एका XYZ व्यक्तीबद्दल, ही कंप्लेंटच निराधार ठरते आहे, म्हणजेच काहीतरी पाणी मुरतं आहे. असं करून त्या तिघांना जेव्हा पोलिसी ससेमिरा लावला तेव्हा एक मोठं षडयंत्र या पुणे शहरात सर्रास चालू असलेली गोष्ट बाहेर आली. आता ती बाहेर आली, या नंतर काय त्या गोष्टी बंद झाल्या किंवा बंद होणार आहेत असं काही सामान्य नागरिकांनी हुरळून जायची गरज नाही. शहर बहुत बड़ा है और बहुत सारे लोग पूना की तरफ दौड़ते हुए चले आते हैं. काय अंधाधुंदी चालते, पोरी बाळींना अतिशय विश्वासाने या पुणे शहरात माहेरघर विद्येचं आहे म्हणून शिकायला पाठवलं जातं. पण आपल्या दृष्टीआड सृष्टी अशीच त्या पालकांची अवस्था झाली आहे असं दृश्य दिसतं आहे. त्यामुळं जो काही समाजामध्ये ही अधोगती चाललेली आहे, जे काही पुण्याचं माहेरघर हा शिक्का हळूहळू पुसला चालला आहे आणि नको त्या गोष्टींसाठी या शहराची जी प्रसिद्धी होत चालली आहे ती एक खटकते आपल्या मनाला. आणि म्हणूनच सगळ्याच पालकांनी आपापल्या ज्या काही कॉलेजियन्स मुली आहेत त्यांच्याकडे जरा बारकाईने लक्ष देणं फार गरजेचं आहे. जर बोथ पेरेंट्स दे आर सर्विंग आणि जर सर्व्हिसच्या निमित्ताने ते घरापासून जर 12-13 तास दूर असतील आणि जर ही मुलगी तुमची एखादी तुमच्या घरात एकटी वावरत असेल तर तिच्यावरती मोबाईलच्याद्वारे ॲपच्याद्वारे घरामध्ये काही CCTV बसवू शकत असाल तर ते बसवणे किंवा ती कुठे जाते त्याचं लोकेशन समजण्यासारखी ॲप तुमच्याकडं आज अवेलेबल आहेत. ती प्रत्येक पेरेंट्सच्या मोबाईलमध्ये अशी ॲप डाउनलोड करून घेणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण संस्कारांचा लवलेशसुद्धा कोणाच्या आधी अंगी बांधलेला असा दिसत नाही आहे. अशा अवस्थेमध्ये तुम्हाला कुठेतरी एक कडक वॉच आपल्या तरुणाईवर ठेवलाच पाहिजे. मग ते मुलगा असो अगर मुलगी असो. मुलंसुद्धा कुठल्या व्यसनाधीन होत आहेत का, कुठल्या ड्रग्सच्या आहारी गेली आहेत का, ड्रग्सची त्यांना काही सवय लागते आहे का, मग ते ड्रग्सचे पैसे जास्त लागत आहेत त्यासाठी ते काही अजून अपप्रकार करतात का. कारण या सवयी एकदा का जडल्या की त्या कशाही मिटवण्यासाठी माणूस काहीही करायला तयार असतो.
या तरुणाईला ड्रग्सच्या आहारी गेलेल्या लोकांना अक्षरशः गाड्यातलं पेट्रोल काढून रिक्षेवाल्यांना विकतानासुद्धा दृश्य दिसतात. बुरट्या चोऱ्या करतानासुद्धा दिसतात काही मुलं. अक्षरशः एखाद्या कॉलनीतले कुठले तरी CCTV नसलेल्या ठिकाणी जायचं आणि बल्ब काढून बल्ब विकायचे आणि त्या पैशात ड्रग्स घ्यायचं. म्हणजे ही जी अधोगती होऊ शकते त्याला कुठेतरी चाप लावायचा असेल तर त्या पालकांनीच सावध होऊन त्यांच्यावर अतिशय गुप्तपणे पाळत ठेवून आपल्या मुलांचं भवितव्य जर चांगलं हवं असेल तर तुम्हाला या काही गोष्टी त्यांच्या अपरोक्षसुद्धा त्यांच्यावर वॉच ठेवणं तुम्ही गरजेचं आहे. असेच दिवसमान पुण्यामध्ये आहेत. मित्रांनो, सहज जाता जाता अवस्था पुण्याची ही थोडीशी समाजासमोर मला आणणं योग्य वाटलं म्हणून हा व्हिडिओ. ज्या घरामध्ये असे काही शंकास्पद हालचाली घडतात मुलांच्या मुलींच्या त्या घरांनी सावध व्हावं आणि काही जीव तरी उद्ध्वस्त होण्यापासून वाचले पाहिजेत याच एका प्रांजळ हेतूने हा व्हिडिओ बनवतो आहे. कोणत्याही प्रकारे कुठल्याही शहराला बदनाम करण्याचा याच्यामध्ये काही हेतू नाही. त्या शहराची जी काही गरिमा असते, जे काही एक बिरुद लागलेलं असतं, अमुक एक शहर, पुणे हे बाबा विद्येचं माहेरघर आहे, मुंबई ही आपली महाराष्ट्राची राजधानी आहे, तिथं गेलेला कुठलाही माणूस उपाशी मरत नाही, असे जे काही एक आहे. सुरतला हिरे बनवण्याची काही फॅक्टरीज आहेत, कपड्यासाठी सुरत प्रसिद्ध आहे. त्या बिरुदावलीप्रमाणे त्या शहरांचा सन्मान हा राहिलाच पाहिजे अशा मताचा मी पण आहे. स्वच्छ शहर म्हणून इंदोरचा आजकाल खूप बोलबाला आहे. त्यांची ती ओळख तशीच राहिली पाहिजे. नवीन काहीतरी अशी विचित्र ओळख निर्माण होऊ नये कुठल्याही शहराची, ह्याच एक प्रांजळ हेतू मनामध्ये नक्की आहे माझ्या. व्हिडिओ नक्की शेअर करण्यासारखा आहे, कारण आजची तरुणाई ही आपल्या उद्याचं देशाचं भवितव्य आहे. त्यांना जर वाचवायचं असेल, त्यांचं वाकडं पाऊल पडण्यापासून त्यांना परावृत्त करायचं असेल आणि जर चांगला देश, चांगलं गाव, चांगला जिल्हा हे जर घडायचं असेल तर मात्र असे व्हिडिओ एकमेकांमध्ये शेअर होणं फार गरजेचं आहे. जय हिंद, जय भारत.